नमस्कार, मी पायल राऊत. कोकण नावच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन चालली ड्रायव्हर विना. रेल्वे प्रशासनाने मात्र असं घडल्याचं नाकारलंय. जिल्ह्यात धो-धो पावसाने जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी पडझड आणि बत्ती गुल. कोल्हापूर येथील बाल कलाकार दर्शन झाला संत ज्ञानेश्वर. कलर्स वाहिनीच्या आवाज मालिकेत करतोय ही भूमिका. आणि सैफ अली खान चित्रीकरणादरम्यान जखमी. मुंबईत हातावर करण्यात आली शस्त्रक्रिया. आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने. कोकण रेल्वे मार्गावर मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही गाडी ड्रायव्हर विना काही अंतर कापल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने छापली आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अशी घटना घडलीच नसल्याचं सांगितलंय. कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी सायंकाळी एक अजब घटना घडली. या मार्गावर मडगाव निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ड्रायव्हर विना 15 किलोमीटर चालली. रत्नागिरी ते चिपळूणच्या मध्य ठिकाणी एका बोगद्याजवळ काही तांत्रिक त्रुटीमुळे रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे या रेल्वेचे ड्रायव्हर गार्ड केबिनमध्ये गेले असता अचानक ही रेल्वे चालू होऊन पटरीवरून चालू लागली. मात्र सुदैवाने कोणतीही हानी न होता रेल्वेच्या ड्रायव्हरने ड्रायव्हरच्या स्थळी धाव घेत रेल्वेला आटोक्यात आणले. याबाबत कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोणतीही घटना न घडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाला होता म्हणून ही रेल्वे थांबवण्यात आली होती व यानंतर या राजधानी एक्सप्रेसला पुढील स्टेशन चिपळूण येथे नेऊन इंजिन बदलण्यात आले असे त्यांनी सांगितले. मात्र भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम यांच्या वृत्तानुसार ही निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ड्रायव्हर विना तब्बल 15 किलोमीटर चालली असे असल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संचालक संजय गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. तरी या वृत्ताबाबत समिती नेमून याचा खुलासा केला जाईल असे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसत असतानाच देवगड, सावंतवाडी अशा अनेक ठिकाणी या जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच मालवण, देवगड या भागात चक्रीवादळ होऊन घरावरचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गात सोमवारी सावंतवाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, वैभववाडीसह सर्वच तालुक्यांना धुवाधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे लावणीसाठी धुवाधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारच्या जोरदार पावसाने भरडी भागासह अनेक शेतमळे पाण्याने भरून गेले होते. देवगडमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने दाभोळे परिसरात शेती व माडबागायती पाण्याखाली गेल्या तर रस्त्यांवर व पुलांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रविवारी तिर्लोड भाकरवाडी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने 7 घरांवरील कौले उडून मोठे नुकसान झाले तर वाडा लायब्ररी परिसर जलमय झाला होता. रस्ता पाण्याखाली गेल्याने विजयदुर्ग देवगड राज्य महामार्गावरील वाहतूक सुमारे 2.5 तास बंद होती. पाटथर व वारेरी राणेवाडी येथील पुलही पाण्याखाली गेले तर देवगड कॉलेज रोड महाराजा लॉज समोर रस्ता पाण्याखाली गेला होता. देवगड तारा मुंबरी नाका येथे रस्त्याच्या बाजूची गटारे पाण्याने पूर्ण भरून वाहत असल्यामुळे त्या परिसरात काही दुकानांच्या आवारातही पाणी गेले. सकाळपासूनच पावसाने जोर केल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र येत्या 48 तासात कोकण किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अनुमान हवामान खात्याने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. कणकवली तालुक्यातील ओझरम गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गावात जाणारी एसटी वाहतूकही अनियमित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ओझरम येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक कोलमडून पुन्हा प्रवाशांची गैरसोय होत आहे. मागील काही वर्षापासून कणकवली तालुक्यातील ओझरम रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना त्याचा फटका बसत आहे आणि येथून जाणारी एसटी बस नेहमी उशिरा येत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या गावातील या रस्त्याची खूप दुर्दशा झालेली आहे. या साईडला गाड्या वगैरे येताना खूप त्रास होतो. परत एसटी वगैरे कधीतरी आली तर येते, नाहीतर येत नाही. फक्त लोकप्रतिनिधी मतांसाठी इकडे वगैरे धावत येतात. या रस्त्याकडे अजिबात काही बघत नाही, दुर्लक्ष करतात.
मागील काही वर्षे हा रस्ता असाच असून फक्त निवडणुकीच्या वेळी स्थानिकांना रस्ता नवीन करू असे आमिष दाखवले जाते, परंतु निवडणुकीनंतर त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिकांमधून हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी होत आहे. विशाल रेवडेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग. कोकण नावच्या सगळ्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता www.kokannav.com या वेबसाईटवर सुद्धा. अजूनही काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली AICTE व DTE मान्यता प्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न. विभागवार प्रवेश क्षमता: मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. सुविधा: LCD प्रोजेक्टर आणि व्हिडिओ लेक्चर क्लासरूम, तज्ञ आणि अनुभवी तसेच उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, 30,000 हून अधिक पुस्तके असलेले डिजिटल ग्रंथालय, कॅन्टीन, स्विमिंग पूल आणि जिम, मुला मुलींचे स्वतंत्र वसतिगृह. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी. सिंधुदुर्ग TCS सॉफ्टवेअरद्वारा मुलांची हजेरी आणि सातत्याने पालकांशी संपर्क. विद्यार्थ्यांची आठवड्यातून 2 वेळा मोफत वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिकेची सुविधा. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क करा सागर सईकर 9561 24 70 00, समीर वांगणकर 9420 89 78 03, देवेंद्र भोसले 9960 43 17 36, सुयोग सावंत 9420 45 54 88. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध. आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध. संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 0231 264041 अथवा 2641 अथवा मोबाईल क्रमांक 9923 20 13 88 अथवा 9923 20 75 88. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स. नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम. 30 वर्षांची परंपरा, शुद्ध सोने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 023 67 232 892. वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा. साजरा करा कोकण नाऊ सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा. आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 023 67 231 400 अथवा 9404 39 52 90. ईमेल ID kokan.now@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. कोल्हापुरातील बाल कलाकार दर्शन कलर्स मराठी वाहिनीवर नवीनच सुरू झालेल्या आवाज या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतोय. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात या बाल कलाकाराचे कौतुक केले जात आहे. डेली सोपच्या ट्रेंडला फाटा देत छोट्या मर्यादित भागांच्या मालिकेतून नवनव्या कथा प्रेक्षकांपर्यंत आणण्याच्या विचाराने कलर्स मराठी वाहिनीने आवाज या नव्या ऐतिहासिक मालिकेची निर्मिती केली आहे.
या मालिकेतून संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा समाज बदलवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांच्या कथा नव्याने पाहायला मिळणार आहेत. 27 तारीखपासून सुरू झालेल्या आवाज या नव्या मालिकेत संत ज्ञानेश्वरांचे जीवन दाखविले जाणार आहे. या छोट्या संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोल्हापूरचा 8वीत शिकणारा दर्शन साकारत असून मालिकेचे दिग्दर्शन उंच माझा झोका, राधाही बावरी, भाग्यलक्ष्मी या यशस्वी मालिकांचे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान करत आहेत. छोट्या संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारा दर्शन ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत हुबेहूब ज्ञानेश्वरांचेच दर्शन देऊन जातो. अभिनयातील गांभीर्य आणि कमालीची स्मरणशक्ती असलेल्या दर्शनची निवड केली असल्याचे युडिटकडून सांगण्यात आले आहे. या मालिकेचे पहिल्या टप्प्यातील चित्रीकरण सातारा जिल्ह्यात मेनवली घाट, साप हवेली आणि माहूर या गावांमध्ये झाले असून दुसऱ्या टप्प्याचे चित्रीकरण सध्या मुंबई येथे गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरू आहे. या मालिकेत कुमारवयातील ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत सौरभ गोखले दिसणार असून विक्रम गायकवाड, यशोधन आपटे, दीप्ती भागवत, ऋग्वेदी प्रधान, भार्गवी चिरमुले, चैत्राली गुप्ते इत्यादी दिग्गज कलाकार दिसणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हा रंगून या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई येथील कोकिळाबेन या रुग्णालयात त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून येत्या 2 दिवसात त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे अभिनेता सैफ अली खान याला शनिवारी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अस्पतालमध्ये त्याच्या अंगठ्यावर किरकोळ शस्त्रक्रियाही करण्यात आली असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने बातमीत म्हटले आहे. मात्र सैफ अलीवर उपचार करून त्याला 1-2 दिवसात घरी सोडण्यात येणार असल्याचे आणि सैफची प्रकृती ठीक असल्याचे त्याची बहीण सोहाईने सांगितले आहे. मात्र सैफ अली खान याने नुकतेच रंगून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस सैफच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र एजंट विनोद या चित्रपटातही त्याला एक साहसी दृश्यात चित्रीकरणाच्या वेळी तो जखमी झाला होता. मात्र अभिनेता सैफ अली खान चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्यावर त्याच्यावर आता उपचार सुरू असून 1-2 दिवसात त्याला घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. कोकण नावच्या सगळ्या बातम्या आता तुम्ही पाहू शकता www.kokannav.com या वेबसाईटवर सुद्धा. याबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण नाव. पण त्याआधी पुन्हा एकदा हेडलाईन्स. नमस्कार. कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन चालली ड्रायव्हर विना. रेल्वे प्रशासनाने मात्र असं घडल्याचं नाकारलंय. जिल्ह्यात धो-धो पावसाने जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी पडझड आणि बत्ती गुल. कोल्हापूर येथील बाल कलाकार दर्शन झाला संत ज्ञानेश्वर. कलर्स वाहिनीच्या आवाज मालिकेत करतोय ही भूमिका. आणि सैफ अली खान चित्रीकरणादरम्यान जखमी, मुंबईत हातावर करण्यात आली शस्त्रक्रिया.